सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत सौ मीनाक्षी देशमुख लिखित एक अपराजित योद्धा बाजीराव पहिले. आणि आता त्याच्यातलं आपण पुढचं पुष्प वाचणार आहोत. ते आहे 10वं पुष्प. मागच्या भागात आपण बघितलं की बाजीराव आणि निजामाची लढाई झाली. निजामाला बाजीरावांनी अगदी नामोहरम केलं, तह केला, काही अटी घातल्या आणि त्यानंतर बाजीराव आणि निजाम यांचं बोलणं चालू होतं. तर त्यावेळेला काय म्हणाला निजाम बाजीरावांना ते बघूया. यावेळी आम्ही तुमच्याशी दगाबाजी करून तुम्हाला कैदेत टाकलं तर कुठे आहेत तुमचे शिंदे होळकर? ते आता कशी मदत करतील? त्याच क्षणी बाजीरावांबरोबर असलेल्या हुजऱ्यांनी अंगरख्यात लपवून असलेल्या समशेरी सपासप उपसून बाजीरावांभोवती कोंडाळं केलं. बाजीराव निजामाला म्हणाले, माझे शिंदे होळकर नेहमीच माझ्याबरोबर असतात. ते आणि मी एकमेकांपासून कधीच दूर नसतो. बाजीरावांचे हुजरे हेच शिंदे होळकर सरदार आहेत हे कळताच निजाम आश्चर्याने स्तंभित झाला. निजामाने शिंदे होळकरांना मानाची वस्त्र देऊन त्यांचाही गौरव केला. बाजीराव आणि त्यांच्या सरदारांमध्ये नेहमीच एक प्रकारची सुसूत्रता म्हणजे वेव्हलेंथ दिसून येते. बाजीरावांच्या मोहिमा यशस्वी करण्यात या सरदारांचा महत्त्वाचा वाटा आहे. पेशव्यांनी मराठ्यांचा दरारा थेट दिल्लीपर्यंत बसवला असला त्या संबंध प्रदेशावर त्यांची निर्भेळ मालकी स्थापन झाली नव्हती. मुल्क खुदा का, मुल्क बादशाह का, अमल मराठों का, अशी परिस्थिती निर्माण करण्यात सुद्धा या सरदारांची कामगिरी महत्त्वाची होती. माळवा हा विंध्य आणि सातपुडा या दोन मध्य प्रदेश राज्यातील पर्वतरांगांमध्ये असणारा प्रदेश, उत्तर हिंदुस्थान आणि दक्षिण यांना जोडणारा एक महत्त्वाचा प्रांत म्हणून माळव्याचं महत्त्व होतं. तापी नदी, सातपुड्याचा भूलभुलैया डोंगराळ प्रदेश, नर्मदा नदी आणि विंध्य पर्वताचे छोटे मोठे पहाड असे या बिकट प्रदेशाचे हे भौगोलिक महत्त्व आणि तेथील सामाजिक स्थिती आणि त्याचेही महत्त्व बाजीरावांच्या लक्षात आले होते. मराठ्यांना माळव्याची ओळख औरंगजेबाच्या कारकिर्दीतच झाली होती. त्यावेळी जसे संताजी धनाजी छापे मारून औरंगजेबाची रसद तोडीत होते, तसेच नेमाजी शिंदे माळव्यात संचार करून कुमक आणि रसद मिळू देत नव्हते. बाळाजी विश्वनाथांच्या काळात सुरू असलेले उत्तर हिंदुस्थानातील राजकारण बाजीरावांच्या काळात फुलून आलं होतं. मराठ्यांचे माळव्याचे राजकारण बाळाजी विश्वनाथपासूनच सुरू होते. दिल्लीहून परत येताना बाळाजी विश्वनाथांनी मुद्दामच बाजीरावांना माळव्यात ठेवलं होतं. तेव्हापासूनच मराठ्यांच्या माळव्यातील हालचाली चालू होत्या. 1722-23 बाजीराव माळव्यात शिरताच मल्हारराव होळकर आणि उदाजी पवारांनी घाट ताब्यात घेतले. माळवा मोहिमेच्या शेवटी मल्हाररावांनी इंदूरला आपलं ठाणं बनवलं, तर उजाजी पवारांनी धारला. येथे आपणास थेट शिवरायांचे राजकारण आठवते. सिद्धी, इंग्रज आणि पोर्तुगीजांना शह म्हणून त्यांनी सागरी किल्ले जंजिरे बांधले आणि या सर्वांवर जबरदस्त वचक बसवला होता. तीच रणनीती इथे बाजीरावांनी माळव्यात अवलंबलेली दिसून येतं. बलाढ्य दुश्मनाशी थेट जंग छेडण्याऐवजी त्याच्या जणू प्राणवायूच असलेल्या नसांवर नियंत्रण आणणं हा अत्यंत बुद्धिमान डाव बाजीरावांनी प्रत्यक्षात उतरवला आहे. माळव्याच्या मोहिमेवर खानदेश मार्गे चिमाजी अप्पा निघाले, तर अहमदनगर, वऱ्हाड, बुंदेलखंड येथून बाजीराव निघाले. माळव्यात अनागोंदी माजली होती. जोर जबरदस्तीने जिझिया नावाचा कर वसूल केला जात होता. कोणीही 5-10 माणसं गोळा करावी, एखाद्या गावात शिरावं, लुटमार करावी. जनता अगदी त्रस्त झाली होती. त्यात सततच्या दुष्काळाने सारा महसूल जमा होत नव्हता. खर्च वाढत होता, खजिना रिता झाला होता. जिझिया कर लादल्याने कुळे, जमीनदार वगैरे सगळेजण मोगलांवर संतापले होते. माळव्याचा सुभेदार सवाई जयसिंग, गिरधर आणि दया या बहादूर बंधूंच्या गैरकारभारावर चिडले होते. बादशहा मोहम्मद शहाला सांगूनही उपयोग होत नव्हता.
तो रंगविलासात आकंठ बुडाला होता. त्यामुळं जयसिंगाची निष्ठाही डळमळीत झाली होती. सगळ्या राजपूत मांडलिकांनी जयसिंगांकडे तक्रार केल्यावर त्यांनी मराठ्यांची संगनमत करण्याचा सल्ला दिला. इंदूरचे प्रतिष्ठित जमीनदार राव नंदलाल चौधरी मार्फत बाजीरावांशी संधान साधण्यात आलं. नर्मदेतून बाजीरावांचं सैन्य पार करण्यासाठी नंदलालने उतारांच्या जागांची माहिती दिली. यापेक्षाही त्याने बरीच महत्त्वाची मदत केली. कशी ते पहा. विंध्य पर्वतातून माळव्यात जाण्यासाठी सुभेदार गिरधर आणि त्याचा चुलत भाऊ दया बहादूर निघाले असताना मुख्य घाटात त्याने सुरुंग पेरून ठेवले होते. त्याने 25,000 सैन्य बाजीरावांच्या पराभवासाठी सज्ज ठेवलं होतं. पण नंदलालच्या हेरांनी आधीच बातमी आणल्यामुळे मराठ्यांना त्यांनी भैरव घाटाने नेलं. मराठ्यांनी मागे फिरून बहादूर बंधूंवर हल्ला चढवला. दोघेही बंधू मारले गेले. पराजित मोगल सैन्य पळून गेलं. मोगल सुखासुखी माळवा सोडायला तयार नव्हता. बादशहाने मोहम्मद शाह बंगश या सेनापतीला पाठवलं, पण त्याचाही पडाव झाला. मग बादशहाने स्वतःचे खाजगी सैन्यासह मुझफ्फर खानला पाठवलं, पण बाजीराव त्याच्या स्वागताला हजरच होते. त्यांनी त्या सैन्याला आज शिरोच्यापर्यंत येऊ दिलं आणि एकदम मोगल सैन्यावर हल्ला चढवला. त्यांनी नेहमीच्या तंत्राने मोगल सैन्यांना इतकं जेरीस आणलं की ते दिल्लीकडे पळून गेले. स्वतः बादशाही परत गेला. माळव्यावर मराठ्यांचा अंमल बसला. तरी देखील मध्य हिंदुस्थानातील मराठ्यांची मोहीम संपली नव्हती. माळव्याच्या लढाईनंतर बाजीरावांनी चिमाजी अप्पाला पत्र पाठवून कळवलं की शाहू महाराजांच्या कर्जाची फेड करण्याची मोहीम हाती घ्या, आणि बाजीराव बुंदेलखंडाकडे वळले. आता बुंदेलखंडात ते काय पराक्रम गाजवत आहेत तो आपण पुढच्या भागात बघूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.